काम क्रोधाचा विरोध कोण करतो? ज्ञानी. म्हणून सर्वात पहिलं राखतेत कुणाला? ज्ञानी. कुठं फसतोय बघायचंय त्याला. बारकातून बारके, बारकातून बारके, बारकातून. आणि बाकी अज्ञानी त्यांना फसवायची गरज नाही. हे सब आमचेच मेंढरे, यांना काय करायची गरज नाही, यांच्याकरता शिणी घ्यायची गरज नाही. पण ज्ञानी करता आणि सर्वात त्यांना मोठं जर भेव असेल तर ज्ञानींच भेव लक्षात असू दे. म्हणून म्हणतात हे चैतन्याच्या शेजारी वास करतात. हे जळी विण बुडविती. राहतेत कुठं? चैतन्याच्या ठिकाणी. जीवाला कसं मारितेत? एक बार जीव जर पारतंत्र्यामध्ये गेला रे गेला, परधर्म जीवाने स्वीकार केला रे केला, अर्जुना कसं मारितेत? हे जळे विण बुडविते, आगी विण जाळेते, न बोलता कवळती प्राणियाते. हे शस्त्रे विण साधिती, दोरी विण बांधिती, ज्ञानियांशी तरी वदिती, पैज घेऊन या. सांगल्या बरोबर आहे की नाही? मोठ्या मोठ्या अज्ञानीला तर दर्या कपाटीमध्ये बसवायचं आमचं काम आहे. साधू संतांनी लंगोटी का बांधली रे? कुणाच्या भीतीमुळे? हा, गुरुचा गुरु आहे, काबर जाऊन बसला त्या वनवासामध्ये? ज्ञानी भेटतो कुणाला? पुरेसे खुदा डरे. ज्ञानी दुसऱ्या गोष्टीला भेट नाही, पण भेटतो कुणाला? कारण त्यांनी म्हणलेलं आहे सबसे ज्यादा वैरी कोण आहे काम क्रोधाचा? ज्ञानी. ज्ञानियांशी वदिते, पैज घेऊन या. पैज विडा घेऊन. काम म्हणतो मी घेतो, क्रोध म्हणतो मी मारतो त्याला. कारण सका वैरी जर कोणी असेल आम्हा लोकांचा, कोणा लोकांचा? काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार अशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि माया. किती लोक झाले हो? किती लोक झाले? कळलं नाही का? काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार 6, अशा मनुष्या तृष्णा कल्पना 4, 10, माया 11. यांनी बनवले 7, मनाला 12, बुद्धीला केली भरमिष्ट 13, अहंकार तो बचडा बना 14, चित्ताच्या ठिकाणी तर जागा ठेवली ह्याने चुडून पार केले. किती झाले? 15. आणि तुम्ही 16. संपला इतिहास. कारण जीव एकटा काय करणार आहे बिचारा? सर्व 15 माणसं एकीकडे म्हणल्यावर जीव एकटा. तुम्हारे महाराज की जय. कारण हे काम काय कर? जळे विण बुडविते. पाणी नाही त्या ठिकाणी बुडवतात. जीव म्हणतो लई टेन्शन आहे, लई टेन्शन आहे. 10-5 माणसं आले जीवाकडे. काय झालं? एवढं त्रास आहे, फार टेन्शन आहे हो मला. काय टेन्शन आहे तुमचं? टेन्शन काढू. कुठं कुठं आहे ते? काही दिसतं का टेन्शन? काही नाही. उगत त्रासतंय. आग पडली अंगात म्हणते. कोण पोळीलं तुला? विस्त्यावीनं पोळाले. बुडालो बुडालो सार बुडालो ते म्हणते. पाणी नाही पण बुडालं, आग नाही पण जळालं. बरोबर आहे का? बोलणं तेच आकळल्या जातो, मनामध्येच झुरतो रडतो मधी मधीच सर्व काय. कोणी बोललं का? नाही, आकळल्या जातो. शास्त्र नाही. तिळतिळ मराला म्या, तिळतिळ मराला पण मारलं. शास्त्र नाही, मरत आहे. काय करू? निघून गेलं तर पुन्हा येऊन वाट आले, पण बांधलंय तुला बिना दोरीच. दोरी विण बांधते, ज्ञानीशी तरी बदते, पैज घेऊन या. हे चिकले बिन रोविती. फसला र जीव, निघताच येत नाही. चिक्कुल नाही पण फसला. पासिके विण गोविती, फासा नाही ती. ही कवणा जोगी न होती तवटेपणे. हे कुण्याही गोष्टीला सापडणार नाहीत आणि हा जीवाची दशा दशा उडवून टाकतील. कसं? चंदनाच्या मुळीला जशी आळी लागते का नाही, हुडकून काढते का नाही, तशा प्रकारे ज्ञान्यांना हुडकून काढतात आणि बार बार गर्भवास घ्यायला होते. ते ना तरी उल्भाची कोळी गर्भस्थास. का प्रभावीन भानू धुमेवीन हुताशनू, जैसा दर्पण मळहिनू. काहीच नसे, काहीच नाही. हे सर्व दाखवणार हे निसर्ग. यांच्या जीवाला लक्षात असेल. चंदनाच्या मुळीला जशी आळी लागते का नाही,
तशी हे जीवाला आळी स्वरूपाने लागून गेलेले लक्षात असते. ऐसे हे वीण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखले, जैसे कोंडून पांगुतले बीज निपजे. हे अशा प्रकारची दुर्दशा आहे आणि ज्ञानियांकरता फार कठीण आहे ही गोष्ट. म्हणून ज्ञानियाने ह्या गोष्टीला सावधान राहिले पाहिजे. कोणता ज्ञानी हे बी लक्षात असू द्या. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी ये असे प्ररुद्ध, म्हणून ती अगाध होऊन ठेले. कुठं आगाध झाले, का बर झाले आगाध? ज्ञानामध्ये दोन फरक असते लक्षात असू द्या. एक पूर्ण ज्ञानी, एक अर्धवट ज्ञानी. कळलं का? एक वाचक ज्ञानी, पोपटी ज्ञान, आणि एक आत्मज्ञानी. ह्या दोन्हीतला फरक कळावर माणसातला सुद्धा. इथं कुण्या ज्ञानाबद्दल बोललेलं आहे? आत्मज्ञानाबद्दल नाही बोललेलं बाळा. कारण आत्मज्ञानी तर तुरंत या गोष्टीला ओळख होतो किसका आक्रमण हो रहा है. कळलं का? डोसकं दुखल्यावर गोळी कशाची खायची आहे? कशाची खायची? कशाची रे? डोसकं दुखल्यावर का टंगड दुखायची गोळी खायची का? डोसकं दुखाली म्हणून गोळी खायची. डोसकं दुखाल्यावर चित्त देऊ नये का? बोलतो काय? लक्षात असू द्या. साध्या सोप्या दृष्टांतात सांगायचं कारण तुम्हाला लवकर कळावं. डोसकं दुखाल्यावर हागवणीची गोळी खायची नाही. डोसकं दुखाल्यावर कशाची गोळी खायची? डोसकं दुखाल्यावर डोसकं दुखल्याली बंद व्हायची गोळी खायची. बरोबर आहे? हे झाला सामान्य ज्ञानी. हे झाला सामान्य ज्ञानी. आत्मज्ञानी डोसकं दुखल्यावर डोसक्याची गोळी खात नाही, तापीची गोळी खातो. कारण ताप कमी झाली की डोसकं बंद झाल्याशी राहत नाही. कारण दोन कामं करतो. आणि सामान्य ज्ञानी डोसक्यावरच आक्रमण करतो. डोसकं थोड्या वेळा करता बंद होतो, पण 2-4 दिवसाला पुन्हा सुरुवात होते, कारण ताप मध्ये चालू आहे. आत्मज्ञानी काय करतो? तापीची गोळी खातो. ताप बंद झालं की डोसकं बंद झालं, पुन्हा डोसकंही नको आणि तापही नको. दोन्ही बुडासाहेब काढणारा आत्मज्ञानी आणि एकाला वर वर पालव खोलणारा तो सामान्य ज्ञानी. फसतंय कुण? आधी या ते जिणावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे राग द्वेष. तैसे ज्ञान तरी शुद्ध तरी इही असे प्ररुद्ध, म्हणून ती अगाध होऊन ठेले. अगाध झाले मग काय करावं? आधी या ते जिणावे मग ते ज्ञान पावावे. आधी यांना बघावं सोय, यांची बघावं सोय, आणि मग नंतर ज्ञान पाहून घ्यावं. नंतर ज्ञान धोक्यात झाल्याशी राहत. नुसतं डोसके दुखीची गोळी बंद खाली, बरोबर आहे. थोड्या वेळा करता तुला डोकं बंद झालेलं आहे, बरोबर आहे. 2 दिवसाला 3 दिवसाला पुन्हा डोकं आक्रमण केल्याशी राहत नाही. मग काय करावं लागतं? आधी याते जिणावे. आधी सोय त्या तापीची बघायची ज्यांच्यामुळं माजले. काम आणि क्रोधामुळे एवढी लोकशाही नाही. काम क्रोध मेले रे मेले. पहिलं तुझी सोय लावतो, पुन्हा यांची बघतो. काम क्रोधाची सोय जर लागली पण कुणाची सोय लागाव, कुणामुळं कुणाच्या दोरीला धरून ती वरी येतात. तेवढं तव पराभव न संभवे रागद्वेष. त्यांच्याशी हारण्याचा विशेष पुन्हा तुझ्याकडे येणार नाही. पहिलं मुळात कुणाला मारायचे ते बैल बघ, त्याच्यावर तुझं लक्ष असू दे. शुद्ध ज्ञानी अगोदर तुला कुणाला मारायचंय हे लक्षात. या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सावाव होय. निस्ता अंगाला बळ जरी आणायचा प्रयत्न केलास, यांना जिंकण्याचा जर बळ आणायचा निस्ता प्रयत्न केलास, बळ म्हणजे तुझ्या हातात लाकडं, त्या लाकडानं उलट इस्त्यामध्ये घातलं तर परत इस्तू पेटल्या. जितकं बळ म्हणून आणशील त्या बळाचा ते फायदा घेतील आणि तुला कसं जिरवायचं तसं जिरवतील. बाबा बळ नाही, काय लागतं? ऐसे उपाय केजती जे जे ते यासीची होती बिरजे, म्हणून या हाटी यांते जिणी जे इहेचे जगे. हाटी यांची तर वाटच लावून टाकून देतात. जे जे बळ इच्छा करतोस, हे कोणलं की ते चालू, ते कोणलं हे चालू, इकडून आक्रमण तिकडून आक्रमण, हे होणार नाही. ऐस्याई सांकडा बोला एक उपाय आहे भला. चित्त देऊन ऐकला तर कळलं बरं हे सांगलं. ऐसिया ही सांकडा बोला एक उपाय आहे भला, तू करिता जरी अंगावला तरी सांगेन तुझ. एकच या जगात उपाय आहे. शांत चित्त नाही,
किंवा जे जे बळ इच्छा करून प्रगट करशील त्या बळा ते बळ सारे त्यांचे होतील. म्हणजे भोगी काम वाडे इंदनी आगीसी हाकाहाक चढे. लाकडं गोळा केलास, इस्त्याला जर विजवायचा प्रयत्न करून लाकडाने विजवायचा प्रयत्न केला इस्त्याला, तर काय होते, परत इस्तू धडधडीत पेटतो. कारण लाकड कुण्या जातीचं आहे? शाबास पट. आणि इस्तू कुणाच्या पोटात राहतो? म्हणजे बळ कुणाचं आहे? शरीराचं आहे बळ. लंगोट घातली कुणाला? शरीराला. तुला घातली का? डोळे बांधलास कुणाचे? शरीराचे. जितकं जितकं याचा प्रयत्न करशील तितकं तुला ही गाडी घातल्याशिवाय राहत नाही. तुला साधना म्हणून एक सांगतो, चित्त देऊन ऐक, साधना म्हणून सांगतो. याचा पहिला कुरुंटा इंद्रिये. साधनेचा प्रथम तुला मारायचं नाही ह्या लोकाला. कुणाला? काम आणि क्रोधाला. काम क्रोधाला मारायचं असलं तर सुरुवात आरंभ करतो. हठयोग्यांना उपदेश. याचा पहिला कुरुटा इंद्रिये, येतुनी प्रवृत्ती कर्मा ते बिये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. सर्वेला मारून टाका अगोदर. यांना जे द्यायचं ते दे, जास्त देऊ नको, माजू देऊ नको. माजले रे माजले, मग अवघड होईल तुला. इंद्रियाला माजू द्यायचं नाही का? मग इंद्रियाची माजवण कमी केला असतं उरतंय कोण? मन. हे साथीदार कुणाचे इथं? इंद्रिय तुझे आहेत. इंद्रियांचा राजा तू आहे. काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार अशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि माया. किती? 11 लोक हे. तुम्ही 11 लोक. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 आणि 11 मन. तुमची सेना किती? 11. त्यांची सेना किती? 11. त्यांची का 12 वाटले का? त्यांची सेना 11. काम क्रोध मद मच्छर धमाकर 6, अशा मनुष्या तृष्णा कल्पना 4 आणि 11वी माया. तुमचे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11व मन. सलाहकार बुद्धी, स्वतंत्र सैनिक अहंकार, स्थान लपण्याकरता चित्त, त्याच्याकडे ते नाही. अहंकार बुद्धी आणि चित्त काम क्रोधाकडे नाही. जिथे काम आणि क्रोध वाढला तिथे बुद्धी मावळली. कामामुळे क्रोध निर्माण होतो. क्रोधात बुद्धिनाश होते. बुद्धिनाशंती प्राणनाश, प्राणनाश होतो. लक्षात असू द्या. हे सूत्र तुम्हाला पुढे कळेल बरं, आता नाही कळेल. पुढे सांग, वेळ उरला जाऊ तिथपर्यंत, तर नाही मग राहील पुढे. पण लक्षात असू द्या तुमच्याकडे सैना. मग तुम्ही अगोदर हे कुण्या लोकांना आपलं बनवलेत? पहिले इंद्रियाला बनवलेत आणि पुन्हा मनाला बनवलेत. 11 लोकाला, तुझ्या सैनिकाला त्यांनी हाडप केलेलं आहे. मग सुरुवात काय कर? याचा पहिला कुरुठा इंद्रिये, येतुनी प्रवृत्ती कर्मा ते विये. कर्माला हलजिती इथुनी. हे यांच्याद्वारे काम करीत ही प्रवृत्ती. आधी निर्दळुनी घाली ती सर्वथैव. अगोदर तिथून हकालपट्टी कर. मग काय उरतं तुझ्याकडे? इंद्रियापासून पळीलाच उरते काय? मन. मग मनाची धाव पारुशील आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुके निथारा मोडेल या पापियांचा. लक्षात बसलं का? आधी इंद्रियापासून त्या लोकांना पळीव. इंद्रियाला देर आपलेच लोक आपल्याला ऐकत नाही. राजाला विचार यायचा आहे आणि धरून झोडपायच्या इंद्रियांना अगोदर. त्यांनी आपलंच ऐकलं पाहिजे. खाऊ वाटलं की नेऊन खाऊ. असे तर सामर्थ्य तुझ्याकडे भरपूर आहे. इंद्रियाकडे काय कमी सामर्थ्य आहे का? विश्वासजनी त्याला धरू शकतो इंद्रिय. अंतर्मुख जर झाले तर, बाह्यमुख केल्यामुळे हे काम क्रोधांच्या अधीन होऊन गेले. हे अगोदर धरून बांध बनले. मग बघू उरला कोण? मन. मग मनाची धाव पारुशील, थांबेल, खुंटेल मग. आणि बुद्धीची सोडवणच झाली. नाही तर उघड चुकली खोरी, इकडून तिकडून तिकडून इकडे मन सांगत राहते.
बुद्धीने इच्छावर आली ना आली की लगेच सांगते असं नाही असं तसं नाही तसं. हरपली बुद्धी. हे येडी भाळी हिला कळणं ना वळणं. ही राजाची बायको राजापर्यंत पोहोचणं होईना मनाचं प्रधान बुद्धीच्याच पाठीमागे लागते. या राजाच्या बायकोला आपलं बनवून घेतलं ही. मी ही मन जे सांगेल ती बुद्धी करायला सुरू करते. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटे रंग धरू जाता संगत होतो होय वादक होतो होय वादक. अरे काय गलबल आहे. ह्या बुद्धीने राजाला सांगावं का नाही हे बघ मला मन असं सांगतंय इंद्रिय असं काम करते हे वाईट आहे. नाही नाही ही मन गुड गोड बोलते गोड गोड बोलते आणि इंद्रियाची चव लावून टाकते. मन म्हणते बटक्या मारून खायला सुरू केलं की मन म्हणते वा. बुद्धी म्हणते आहा क्या स्वादिष्ट आहे. ह्याला तकलीफ दोघाच माणसाला खाणाऱ्याला खाऊन जिरवण्याला. खाणाऱ्याला आणि खाऊन जिरवण्याला तकलीफ दोघाला. तर याला का तकलीफ आहे लक्षात बसलं का. इतुकेनी थारा मोडेले या पापियांचा. 3 माणसाची ओढ सांगली इंद्रिय मन आणि बुद्धी. कितपर्यंत आले माणसं 12 झाले लक्षात असू द्या. पहिले इंद्रियाला थांबव व्याकुळ कर त्यांना वाटेल ते देऊ नको. तुला द्यायचं तेवढं जगावं मरू नाही. खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं रे. शाबास किती लागते मग. दुपारी गुळणी आल्या तुम्हाला. दुपारी गुळणी आली म्हणलं. खाण्याकरता जगायचंय का जगण्याकरता खायचंय. जगण्याकरता खायचंय. अरे पेट्रोल ओव्हरफुल झाल्यावर गाडी चालू होत नाही. मग ओव्हरफुल होणार जातं पेट्रोल. लक्षात बसलं का. कारण का मग थारा मोडेल पापियांचा. हे अंतरी होनी जरी फिटेले तरी निभ्रांत जाण निमटले जैसे रश्मी वीण उरले मृग जळ नाही. अरे मधून एक बार निघून गेले गेले काम करू तर मग जसं सूर्यच मावळला तर मग मृगजळ कुठला राहणार आहे. मग सूर्य कोण आहे इथं. इंद्रिय मन आणि बुद्धी हे सूर्य. अगोदर इथूनच हाकालपट्टी कर. कुठले उरणार आहेत म्हणले. तुझ्यावर ताबा कोण करणार राजा. येडा झालास की काय म्हणले. भगवान उपदेश करतो जीवाला अर्जुनाला. हा काय घाबरायची गरज आहे म्हणले. ह्या जीवानी एवढा काकळूत व्हायचं का. अरे तुझे सेवक आहे त्यांना धरून बडीव. जसा सूर्य मावळला सूर्याची रश्मी कमी झाली रे झाली तर मृगजळ मावळला. तसं इंद्रिय मन बुद्धीची त्यांच्याकडली ओढ मावळली रे मावळली. जरा कमी झाली ना झाली तर राग बी गेला द्वेष बी गेला. बॉम्बलत गेलं कुणकडे गेली पता लागत नाही. कुठे राग ते कळत नाही. कुठे क्रोध ते कळत नाही. ही लक्षात असू दे. तैसे राग द्वेष जरी निमाले मग काय झालं तरी ब्रह्मीची स्वराज्य आले. मग तो भोगी सुका फुले आपणची. गंमत झाली का नाही. झाली का गंमत. तसं राग दोष निघून गेले रे गेले मग काय राहिले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. ब्रह्मीचे म्हणजे जीवाचे स्वराज्य आले. आपला स्वराज्य प्रगट झाला. स्वराज्याची स्थापना केल्याशिवाय देश आपल्या हातात येत नाही. म्हणून स्वराज्याची स्थापना केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य आहे का. स्वराज्याची स्थापना. इथं स्वराज्य कुणाला म्हणतात. वैरी कोण आहे लक्षात आलं. शत्रू वैऱ्यांचे शत्रू सहित नावं सांगितले. वैऱ्यांच्या सैन्यासहित नावं सांगितले. तुमचे सैन्य तुमच्या सैन्यासहित नावं सांगितले. मी राजासहित नावं सांगितले. मग राग द्वेष निघून गेले तर गेले. मग आता काय राहिलं हो. जशी मृगजळ गेली हाया लागणं बंद झाले की उन्हाळी कमी आपोआपच झाली. आता लागते का कुणाली उन्हाळी लागते चहा जास्त पिल्यावर. तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुका फुले आपण. मग काय ब्रह्म सदा सर्वगत जेते आणू नाही विषम. एवढं सुख जर प्राप्त करायचं असेल हे गुरु शिष्याची गोठी. शेवट म्हणतात अर्जुना लक्षात असू दे. ही फुकट्या आलतू फालतूची गोष्ट नाही मी सांगलेली तुला. हे गुरु शिष्याची गोठी पदपिंडांची गाठी तेत स्थिर राहून या नुटी कवणे काळी.
हे गुरु शिष्याची गोष्ट आहे म्हणले. अरे दुसऱ्याची ऐरीगैरीची गोष्ट नाही. दुसरा हे कार्य करू शकत नाही, ब्रह्मस्वराज्य प्राप्त करू शकत नाही. ब्रह्मस्वराज्य प्राप्त करण्याकरता हे गुरु शिष्याची गोटी, पदपिंडाची गाठी याची ओळख करून देतो, तर स्थिर राहून या अनुटी कवणे काळी ऐसे सकळ सिद्धांचा रावो. गुरु शिष्याची गाठी म्हणले कळलं का? गुरु शिष्याची गुह्य गोष्ट असते. गुह्य गोष्ट म्हणजे जीव आणि ब्रह्माची एकात्मता. पद पिंडाची गाठी. पद आता आहे, पिंड तुम्ही आहात. पद आता आहे. पद हे शरीर आहे, म्हणजे शरीराच्या गावाला आलो म्हणजे पद प्राप्त झालं. पद आणि पिंड. पिंड आणि साळंका उदाहरणामध्ये. पिंड म्हणजे काय? पिंड ब्रह्मांडाची गाठी आहे. पिंड म्हणजे जीव आहे. पद म्हणजे शरीर आहे. पदपिंडाची गाठी. हे गुरु शिष्याची गोष्ट आहे, एकांताची गोष्ट आहे. जीव रम्याचे एकात्म साधन. तिथं त्या ठिकाणी स्थिर राहून कुण्या काळी कुण्या वेळेला ही जर कधी घडून आलं गुरु शिष्याचा एकांत, जीवात्म ऐक्यताचा, त्यांनाच ही गोष्ट घडत असते. तोच या शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो, दुसरा कोणी नाही. एवढं लक्षात असू द्या. म्हणून म्हणतात ऐसे सकळ सिद्धांचा राव. देव म्हणजे सर्व साधकांचा राव, साधना करून सिद्ध झालेल्या पुरुषांचा राजा सिद्ध रावो. सिद्धांचा रावो. कळलं का? 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. सिद्धांचा राजा, साधकांनी बनलेला सिद्ध, सिद्धांचा राजा सिद्ध, सिद्धांचा राजा परमात्मा. आणि म्हणजे सर्व साधनाचा अनुभूती घेऊन राहिलेला माणूस, तो तुम्हाला अनुभूती देतो. ती गुरु शिष्यांची गोटी. पदपिंडाची गाठी. गुरु शिष्यामध्ये दुसरा संवाद नाही झाला पाहिजे. शरीर काय, तो काय आहेस. जग काय, ईश्वर काय. जीव काय, ईश्वर काय, जग काय. शरीर काय, मन काय, बुद्धी काय. हे पद पिंडाच्याच गाठीचा उलगडा गुरुकडे होतो. आणि ज्या समयाला कोणे एक एक काळी जर हे उपदेश शिष्याला जर घडला रे घडला, सारे साधना त्याच्या हातामध्ये आले. म्हणजे ब्रह्मास्त्र ज्याच्याकडे आहे त्याचा कधीही पराजय होत नाही. मग तुमच्याकडे ब्रह्मास्त्र आले का नाही आले? आले का? ते गुरु शिष्यांची गोठी, पदपिंडांची गाठी. तेत स्थिर राहून या नुटी कवणी काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो. देऊ लक्ष्मीचा ना हो. राया ऐक देवो देव बोलता झाला. रे काय देवादी देव बोलता झाला. आता लक्षात आते. आता पुनरूपी तो अनंतू आद्य एकी मातू. सांगेल ती पंडू सुतू प्रश्न करील. पुढच्या अध्यायाला जाऊ आपण. आता कर्मयोग ह्या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि आपण चांगल्या प्रकारे त्याचा उपदेश म्हणजे पुढे न सरकता स्वतःचा विचार केलेला आहे. म्हणून लक्षात असू द्या. शत्रू कोण तुम्हाला दाखिला. जगात शत्रू कोण हे कळतच नाही माणसाला. पहिली गोष्ट तर आता कळालं ना तुमचा शत्रू कोण आहे. आणि तुम्ही एवढं घाबरू नका. तुमची बी सैन्यले दांडगे येतं. पण कुण्या तरी ह्याच्यामुळं म्हणजे गुरु बरोबर नसेल, तुमच्याकडे ब्रह्मास्त्र प्राप्त झाला नसेल, पुन्हा अद्याप लक्षात आले नाही तुमच्याकडे. तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ज्याने गुरु शिष्याचा कवणे काळी कुण्या तर काळामध्ये जीवात्म्य एकतेचा प्रबोध जर झाला असेल, ज्या दिवशी झाला त्याच क्षणाला हे सारे लोक मेले. कसं मेले? इथे दृष्टांतानं सांगितले भगवान परमात्म्याने की बाबा जैसे रश्मी वीण उरले मृग जळ नाही. तसे ते हाळा असतात ना, हाळा उन्हाळ्याच्या, ऊन कमी झाल्यावर हाळा बंद होते. तसं म्हणले ज्ञान प्राप्त झालं ना, झालं की हे काम क्रोध मद मच्छर दमांकर आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि माया हे सर्वे दूर राहतात. लक्षात असू द्या. हे तुमच्याकडे कधी येणार नाहीत. म्हणून तुम्ही एवढंच विचार करायचा. कारण भगवंताने शेवट आणून टेकिवलं पुन्हा कर. ते गुरु शिष्याची गोटी. ही जी आहे ना करणं, ही सांगितलं मी तुला, हे गुरु शिष्याचीच गोष्टी आहे. दुसऱ्याने ही घडत. गुरुविन कोण बताये बाट.
बडा बिकट पडा यमघाट, कुणाच्या खांद्यावर हात पडेल हे कळत नाही. पण एक लक्षात, जीव ब्रह्मात्म्याचं ज्यांना ज्ञान झालं त्यांना कुठलीही बाधा राहत नाही, जाणीवेच्या परे. कारण इंद्रियांना काय खाऊ घालावं, काय बोलायला हवं, काय साधना करायला हवी हे कळल्या जातं. इंद्रिय कोण आहे, मी कोण आहे, जग कोण आहे, जगाचं माझं नातं काय, मी कोण आहे, हे सर्व कळल्या गेलं. हे कळल्याच्या नंतर म्हणजे जीव आणि आत्म्याचे ब्रह्मक्य ज्ञान, जीव आत्म्याचे ब्रह्म ऐक्य आहे हे जवळ कळत नाही ना. आणि ज्या दिवशी कळलं त्या दिवशी इंद्रिय काय आहे, तुम्ही काय, हे सर्व कळलेलं आहे, शरीर काय हे कळलेलं आहे. म्हणून म्हणलेले की पदपिंडाची गाठी तेत स्थिर राहून या नुठी. त्या ठिकाणी स्थिर राहून कदा न ढळता त्या ज्ञानाला सतत धरून ठेवलं तुम्ही. ब्रह्मात्मेत ऐक्यताचं ज्ञान, जे उजळणी दिलेलं तुम्हाला ज्ञान आहे त्या ज्ञानाला सतत जागृत जर ठेवलो तर तुमच्याकडे काम बी आक्रमण करणार नाही, क्रोधी आक्रमण करणार नाही. पण जागृतीपासून दूर जर सरकलो, त्यांनी काय म्हणले, तेत स्थिर राहून या नुठी. तिथं स्थिर राहा. कुठं? पिंड ब्रह्मात्म्याचं ज्ञान. पदपिंडाची गाठी, पद आणि पिंडाची गाठ कशी आहे कळलं का? गाठ म्हणजे उजवीकडली दोरी आणि डावीकडली दोरी, त्याची मिळालेली गाठ असते. आणि उजवं काय डावं काय कळलं का? डावं म्हणजे पद शरीर आहे, शरीर म्हणजे जग प्रकृती आहे, आणि उजवं म्हणजे तुम्ही स्वतः आहात. उदाहरणामध्ये ह्याची दोन जे गाठ पडलेली आहे ती गाठ काय, गाठ ओळखायची आपल्याला. आणि गाठ कशी असते, गाठ जरी पडली तर पाठीमागून आलेला दोर याही शेंड्याचा बूड तेच आहे आणि त्याही शेंड्याचं बूड त्याचं, जीवाचंही बूड ईश्वराचं आहे आणि प्रकृतीचंही बूड ईश्वर आहे. बस इथं गाठ तेवढी पडलेली आहे. ती पदपिंडाची गाठी तेत स्थिर राहून या नुठे. चित्त देऊन बघितलं तर गाठ कुणाची आहे कळले जाते. ह्या दाव्याचं तोंड आणि ह्या दाव्याचं तोंड येऊन काय बनते, गाठ बनते. आणि इथं अशी गाठ पडलेली आहे. ह्या जगाचं तोंड म्हणजे जग स्वरूप आणि ईश्वराचं तोंड, हे दोन्हीची इथं एक गाठ पडलेली आहे. पण पाठीमागे जर विचार करत गेला तर सारं दावं एकच आहे, दोन नाहीत बरं. पण मध्ये काय दिसती, गाठ. त्याला म्हणतात पदपिंडाची गाठी तेत स्थिर राहून या नुठी. म्हणजे गाठ काय हे कळवली. मग तुम्हाला गाठ काय आहे ते, जीव काय, शिव काय, ब्रह्म काय, चैतन्य काय, जग काय हे कळलंय तुम्हाला. पदपिंडाची गाठी तेत स्थिर राहून या नुठी. त्या ठिकाणी त्या सांगलेल्या प्रबोधनाला, त्या सांगलेल्या बोधाला त्याच ठिकाणी स्थिर राहणे आणि स्थिर राहून याला ओळखायचा प्रयत्न करणे. कळलं का? मग तुमच्यामधला रागद्वेष निघून गेला की मग तुम्ही स्वराज्यावर. आता तुम्ही मला एक सांगायचं आहे, ज्या दिवशी उजळणी झाली त्या दिवशी तुम्ही स्वराज्याची स्थापना केली का नाही? स्वराज्यावर स्थापना झाली आहे की नाही? आठवण असली तर हो म्हणाल, आठवण उजळणी जरी विसरला असाल तर मग तुम्हाला काय की कानी की. इथं काय म्हणले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणचे. आपलं सुख आपण बघा. सर्व इंद्रियांना आपल्या हातात घ्या, मधी घाला, इंद्रियांना कळवा. अरे कुठं रमला शेड्या, इथं नाही तुझं जागा, इथं आहे. पुण्या गावाला चाला असतो, अरे ते नाही तुझं खाऊ, हे आहे याची गोडी तर चाक, असं म्हणून त्याला शिकवा. प्रत्येक इंद्रियाला समजावा, मनाला आपण बोध करावा. मनाला मी तर सांगतो बा माझी अवस्था आहे. मन जर आगावचा निर्णय काही घ्यायचा प्रयत्न केला, मनाला मी बोलतो. लोक म्हणते महाराज कुणाला बोलते की, येडं लागले बोलते, त्याला बोला लागते. ज्यानं बोलते ज्यानं आगाव करते त्याला सांगावं लागते. बरोबर आहे का नाही? तू आगाव कर, तुला सांगावं लागेल का नाही? तसं मनाला प्रबोधन व्हावं. यदा कदाचित मन, पण प्रबोधन कोण करू शकतो? ते गुरु शिष्याची गोटी. दुसरा मनाला प्रबोधन करू शकत नाही. कळलं का? एवढं तत्व लक्षात असू द्या. पुढे आपण जाऊया. झालेली सेवा परमात्म्याची चरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.